वनस्पती तंत्रामध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज गुरुवार आणि आज आपण गावाकडे जात असताना मामाची गाठ पडली टिंबुर्णीला आणि त्यांना दहीमनचं झाड दिलं आणि दहीमनचं झाड दिल्यानंतर त्यांनी बघा पहिले एक पांढरीचं झाड दिलं तर मामा झाड चिटकलं का चांगलं? चिटकलं ना. तुमच्या गावाचं नाव पत्ता सर्व सांगा. गावाचं सांगा. कंदर तालुका जिल्हा कुठला येते? करमाळा. बघा करमाळा तालुक्यात येते ना. आता आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहेत. त्यांनी एक दहीमनचं झाड दिलं आणि झाड एवढं मस्त आहे. ती एकच झाड राहिलं होतं. झाडं ह्याची भरपूर लोकांची मागणी होती पण मामाने मला सांगितलं होतं ना ॲडव्हान्स पैसे दिले ते म्हणून एकच झाड आहे. आता बाकीच्या लोकांनी एवढे बघले म्हणतात आम्हाला झाड द्या पण आता सध्या झाड बारकं नव्हतं आपल्याला शॉर्टेजमध्ये. मोठं झाड आहे ती 3000 झाड आहे 4000चं म्हणतात. मामाने फोन लावून ऐकलं तर तिथे नर्सरीवाला काय म्हणलं मामा 4000 झाड आहे. तर मामाच्या समोरच फोन लावला होता. तिथे मला पड्या बारके झाडं नाहीत त्यांच्याकडे मग 2-3 झाडं होते. तिचे एकच झाड राहिलं होतं आणि ही झाड एकदम मस्त मित्रांनो. खालून बघा कसं फुटलं आहे हो का बघा. खालून असे इथे 2 कोंबारे फुटले तर आणि वर एक असं आहे. तर दहीमनच्या झाडाचे मित्रांनो अगर कुठल्या बी झाडाचे सर्व आपण एक झाडं लावाय देतो की जेणेकरून ही झाडाचं वाढ झाली पाहिजे प्रत्येकाने लावलं पाहिजे. तर ह्या झाडाचं एक सगळं शेतकऱ्याचं मित्र म्हणलं तर हरकत नाही. कसं तुम्हाला शेतामध्ये इचू गोम सापसुरुळी उंदीर काही बी चावू द्या. चावल्यानंतर काय करायचं ह्या झाडाखाली फक्त जाऊन बसायचे 1 तासभर. तुमच्या अंगात शरीरात सापाचं जर विष असलं अवघ्या 20 मिनटामध्ये तुमच्या शरीरामधलं विष निघून जाते मित्रांनो. एवढं ही दिव्य वनस्पती आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एखादी दारू पित असेल माणूस BP कमी जास्त होत असेल ह्याचे 2 पानाचा रस किंवा 1 पानाचा रस पोटातून घ्यायचा आहे. 1 दिवस आड घ्या 2 दिवसाला घ्या तुमचा BP एकदम नॉर्मल राहील. दुसरी गोष्ट दारू पित असेल मोठं झाड झाल्यानंतर ह्याचे पानाचं चूर्ण करा सालीचं थोडं चूर्ण करा आणि काही दिवस खायला दिलं ना तर दहीमन झाडाचा एवढा रामबाण उपयोग आहे. 6 महिन्यात कसलाही माणूस दारू पिणार असू द्या 1 महिना 2 महिन्यातच कमी होतं पण 6 महिन्यात घेतल्यानंतर ते लिव्हर किडन्या काही डॅमेज झालेल्या आहेत काही डायलिसिस करायला असेल ती पण कमी होते. तर दहीमन झाडे प्रत्येकाने एक घरात लावत जावं एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. दुसरी गोष्ट मित्रांनो आपण गुडघ्याचे कंद तर फुकटच देतो गुडघ्याची औषधी. तर गुडघ्याची औषध तुम्हाला दिलं तर नव्हतं हां तर ती बघा औषध विसरून राहिलं पहिले बी लागणार होतं. दुसरी गोष्ट बघा मित्रांनो इथं पांढरीचे झाडं काय इथं ही झाडं आज आपल्याला दुसऱ्याला लावाय द्यायचे. तर असंच आपण झाडं लावीत गावाकडे चाला. आता इकडं लातूरला आता टिंबुर्णी मामाच्या घरी आलेला आहे. जेवढा होईल तेवढा